पण आता ब्रॉकोलीची भाजी करणार आहोत। बारीक करून घेतलेली आहे ब्रॉकोली आणि कांदा टोमॅटो घेतलेला आहे। बारीक चिरायचा आहे आणि ब्रॉकोली अशी चिरून घेतलेली आहे बारीक बारीक करून। आणि छान हिरवीगार अशी ब्रॉकोली भेटलेली आहे। तर कांदा चिरून घेऊया। आणि पौष्टिक असते ही भाजी खाण्यासाठी। सीझनमध्ये येते, तर ज्या ज्या सीझनमध्ये भाज्या असतात त्या खाऊन घ्यायच्या असतात, तर नंतर कधी मिळत नाही आणि स्वस्त पण असतात जरा। तर आपण कांदा कापून टोमॅटो कापत आहोत, बारीक चिरून घ्यायचं। गरम पाणी हे जरा ब्रॉकोली जरा कोमट पाण्यामधून काढायचे। इकडे तिकडे कुठे भाज्या लोळलेल्या असतात त्याच्यानंतर जरा कलर पण चेंज होतो, हिरवागार कलर राहतो ब्रॉकोलीचा मिठाच्या पाण्यातून काढल्यानंतर। आता कलर चेंज झाला बघा, हिरवागार दिसतो भाजीचा। थोडी पिवळी होती, आता बघा बॉईल केल्यानंतर थोडा कलर चेंज झाला। आणि शिजल्यानंतरही कलर चेंज होत नाही भाजीचा, बॉईल करून घ्यायचे असतात भाज्या। बघा मस्त हिरवीगार दिसत आहे। आता मिठाच्या पाण्यातून आपण ते काढून घ्यायचं। उकळी जास्त आणायची नाही, फक्त वाफ आली पाण्याला की बंद करायचं आणि मग त्याच्यातून काढून घ्यायची भाजी। छान असा कलर आलेला आहे बघा। आपण फोडणीची तयारी करूया। तेल गरम केलेलं आहे, राई जिरा लसूण कांदा टोमॅटो टाकूया। अद्रकची पेस्ट, हळद लाल मसाला थोडा गरम मसाला, ही भाजी आपण टाकूया आणि वाफेवरती शिजवूया। कारण वाफेवरती अजून बॉईल केलेली होती ना आधी, त्याच्यामुळे जास्त शिजवायची नाही। भाजी आपली तयार आहे। छान अशी हिरवीगार दिसते बघा भाजी, मस्त झटपट भाजी। या खायला मस्त टेस्टी। नक्की बघा करून, कमेंटमध्ये सांगा कशी झाली भाजी। तुम्ही पण असंच करून बघा आणि मग सांगा। साधी सोपी पद्धत। छान दिसत आहे हिरवीगार भाजी। कमेंटमध्ये नक्की सांगा।